ख्रिस्त सभा आज पवित्र मरिया ख्रिस्त सभेची माता हा सण साजरा करत आहे. पवित्र मरिया ही पवित्र आत्म्याच्या योगे गर्भी संभवली आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. पवित्र आत्मा प्रेषितांवरती उतरला आणि ख्रिस्त सभेचा जन्म झाला. ह्या दोन्ही ठिकाणी पवित्र मरिया अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. पहिल्या भागामध्ये ती ख्रिस्ताची माता म्हणून भूमिका बजावते आणि दुसऱ्या भागामध्ये ती ख्रिस्त सभेची माता म्हणून भूमिका बजावते. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग म्हणजे त्याचं दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थान आणि त्यानंतर असलेला पुनरुत्थान काळ. ह्या पुनरुत्थान काळानंतर येणारा जो सोमवार असतो त्या सोमवारी पवित्र मरिया ख्रिस्त सभेची माता हिचा सन्मान केला जावा अशा प्रकारचा आदेश पोप फ्रान्सिस यांनी 2018 साली दिला. आणि तिथपासून आपण पवित्र मरिया ख्रिस्त सभेची माता हिचा सन्मान पेंटेकॉस्टच्या दुसऱ्या दिवशी सोमवारीच करत असतो. खरं पाहता 1964 साली पोप पॉल 6 ह्यांनी पवित्र मरिया ही ख्रिस्त सभेची माता आहे असं जाहीर केलेलंच होतं. आणि त्यामागची त्यांची भूमिका अशी होती की पवित्र मरिया जशी ख्रिस्ताची माता तसंच ख्रिस्ताचं शरीर असलेल्या ख्रिस्त सभेची सुद्धा माता आहे. आणि त्यासाठी 2 महत्त्वाचे संदर्भ आपल्याला देण्यात आलेले आहेत. पहिला महत्त्वाचा संदर्भ की क्रूसाच्या पायथ्याशी उभी असलेली पवित्र मरिया की ज्या क्षणाला तिला योहानाच्या हाती सोपविण्यात आलं. हा योहान संपूर्ण ख्रिस्त सभेचा प्रतिनिधी. त्याला सांगण्यात आलं, मुला पहा तुझी आई. आणि अशा प्रकारे पवित्र मरिया संपूर्ण ख्रिस्त सभेची माता बनली. दुसरा प्रसंग आहे प्रेषितांची कृत्ये अध्याय 1 वचन 14, ज्यामध्ये 11 प्रेषित माडीवरच्या खोलीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे पवित्र आत्म्याच्या आगमनासाठी प्रार्थना करत होते. त्या 9 दिवसाच्या प्रार्थनेमध्ये पवित्र मरियासुद्धा सहभागी झालेली होती. पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा प्रेषितांवरती उतरला आणि त्यानंतर एकूण 13 भाषांमध्ये परमेश्वराची सुवार्ता सांगण्यात आली. प्रेषित होते 12, परंतु ह्या प्रेषितांची राणी असलेली पवित्र मरियासुद्धा त्यांच्यात सहभागी झालेली. म्हणून 13 भाषामधून ख्रिस्ताची ही सुवार्ता संपूर्ण जगाला प्रसारित करण्यात आली. आणि त्यावेळेला ख्रिस्त सभेचा जन्म झाला. त्या ख्रिस्त सभेची माता म्हणून पवित्र मरियेला गौरविण्यात आलेला आहे. आपण जेव्हा पवित्र मरिया ही ख्रिस्त सभेची माता असं म्हणत असतो तेव्हा नक्की त्यातून काय सूचित करत असतो? पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे की संपूर्ण ख्रिस्त सभा पवित्र मरियेच्या मातृवात्सल्याच्या पदराखाली आहे. म्हणून पवित्र मरिया ख्रिस्त सभेची काळजी घेणार आहे, काळजी घेत असते, ख्रिस्त सभेसाठी सातत्याने मध्यस्थी करत असते. आपण जेव्हा पवित्र मरिया ही ख्रिस्त सभेची माता आहे असं सांगत असतो त्यावेळेला आपण देखील ख्रिस्त सभेचे भाग असल्यामुळे ती आपलीसुद्धा आगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये माता आहे असं सुचवित असतो. जर माता एक असेल तर आपण एकमेकांचे बंधू भगिनी. म्हणून ख्रिस्त सभेमध्ये ऐक्य असावं. एकाच मातेची लेकरं आपसामध्ये कधी भांडू नयेत. त्यांच्यामध्ये ऐक्य असावं, त्यांच्यामध्ये प्रेमाचे संबंध असावेत. अशा प्रकारे एक भावना तिथे सूचित करण्यात आलेली आहे. पवित्र मरिया ख्रिस्त सभेची माता आहे आणि त्यामुळे ख्रिस्त सभेला कोणत्याही प्रकारच्या दुष्ट शक्तीचा धोका नाही. कारण तिने स्वतःच्या पायाखाली सापाचं डोकं ठेचलेलं आहे. अगदी त्याप्रमाणे ख्रिस्त सभेला सर्व प्रकारच्या संरक्षणाची हमी ह्या टायटलद्वारे किंवा पवित्र मरियेच्या ह्या पदाद्वारे आपल्याला देण्यात आलेली आहे. आज आपण पवित्र मरिया ख्रिस्त सभेची माता हिचा सन्मान करत आहोत
आपल्याला देखील ख्रिस्त सभेशी एकनिष्ठ राहता यावं. आपली एकच माता, आपण सारी तिची लेकरं ह्या भावनेने आपापसामध्ये ऐक्य असावं आणि ख्रिस्ताचं शरीर असलेली ख्रिस्त सभा हिच्या ऐक्यासाठी आपापल्या परीने आपण प्रयत्न करावा म्हणून ख्रिस्त सभेची माता असलेल्या पवित्र मरियेकडे प्रार्थना करूया.